नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी रोहन आणि ही माझी मिसेस रुही. आम्हाला दोघांनाही आज मोकळा वेळ असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत आज जव्हारला फिरायला. मी जवळजवळ 1 तास आधी निघालेलो आहोत कुडूसमधून. तर आम्ही कुडूस, वाडा, मलवाडा, वाकी मार्गे आता चाललेलो आहोत जव्हारला. चला, आम्ही आता राईड एन्जॉय करतोय आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करून एन्जॉय करा. रस्त्यामध्ये एक आम्हाला धबधबा दिसलेला आहे, तिकडे चाललोय. आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवते इथला. धबधबा दिसल्याबरोबर रोजी मॅडम गेलेली आहे तिकडे फोटो काढायला. बस तिथं बसून काढलेत का मोबाईलवरूनच काढ. मस्त येतात ना, काढलेत नाही एवढे फोटो, भरपूर फोटो काढून झालेले आहेत. तरी पण रोही मॅडम ऐकत नाहीये, अजून फोटो काढायला सांगते. जाऊन उभी राहिली इथे. चला दुसऱ्या पॉइंटला जाऊ. आता जाऊ आपण हनुमान पॉइंट ना. आता हनुमान पॉइंटला जाऊ आपण. ठीक आहे, ही आपली राणी, याच्यावर आता आपण जाणार आहेत हनुमान पॉइंटला. मी कोण ही राणी का? कहाँ फंस गया भाई मैं? तू पहिली राणी, ही दुसरी राणी. इकडे आता हनुमान पॉइंट आहे आणि इकडून आता आपण आलेलो आहोत. चलो, आपण पोहोचलो आहोत आता जव्हार मध्ये हनुमान पॉइंटला. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. इथे श्री काट्या मारुतीचं मंदिर आहे. तर चला, सगळ्यात पहिला तो ही इथे थकलेली आहे. चल दर्शन घेऊ पहिला. दर्शन घेऊ सगळ्यात आधी. तर मारुतीरायाचं दर्शन घेऊ इथे आल्याबरोबर. आमचे हे मारुतीरायाचे खूप फॅन आहेत. फॅन ना, मारुतीरायाचं एकदम मोठं आणि एकदम शांत असं मंदिर आहे इथे. तर मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊ हनुमान पॉइंटला. जो व्ह्यू आहे तो आपण बघायला जाऊ. इथे भरपूर लोक फोटोशूट वगैरे करतायत. आम्ही सुद्धा फोटोशूट केलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. चल घे बॅग घे. चल बायकोची पक्की हावरी येते याच्यामध्ये. कमी कसं काय मग 30ला जा दोन. मला बुट्टा खूप आवडतं म्हणून गाडीकडून मोठा मागून घेतलाय. चल चल चल, पाऊस आला. सगळ्या बॅग आणि छत्री माझ्याकडे दिले त्यांनी. आणि ती थांबा, तुम्हाला दाखवतो कुठे जाऊन उभी राहिली फोटो काढायला. बघा ना, मस्त वाटत ना. बरं झालं आम्ही छत्री आणलेली. छत्री आणली, भिजायला झालं. माझी मुलं आणली. छत्री पकड, छत्री मध्ये तुला फोटो काढतो. आता फोटो काढतो आम्ही. मगाशी अचानक भरपूर पाऊस आलेला होता, तर आता पाऊस वगैरे गेलेला आहे. आता आपण चाललोय सनसेट पॉइंटला. सनसेट पॉइंटला जाऊन बघू कसा आहे व्ह्यू. मी तर कधी गेलेलो नाहीये, पहिल्यांदाच चाललोय आणि रस्ता सुद्धा माहिती नाहीये. आम्ही मॅपवर टाकून जाणार आहेत. तर चला सनसेट पॉइंटला भेटू.
आता आलेलो आहोत आपण सनसेट पॉईंटला आणि हा आहे सनसेट पॉईंटचा व्ह्यू. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. आणि हा सनसेट पॉईंट मेन तिकडे आहे. हा सनसेट पॉईंटच्या आधी जो गार्डन लागतो त्या गार्डनमध्ये आम्ही आहोत. रुहीमधलं लहान मूल आज जागा झालेलं आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय. सनसेट पॉईंट आता फिरून झालेलं आहे. आता इथून पुढे एक शिरपमाळ म्हणून एक काहीतरी लोकेशन आहे. आता काय आहे कसं आहे आता आम्हाला तर माहिती नाही. आता तिथे गेल्यावरच समजेल. आम्ही मॅपला टाकलेलं आहे. आता एक बहुतेक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचू. चला तर आम्ही निघतो, तुम्ही कंटिन्यू राहा. आपण आता शिरपमाळला पोहोचलेलो आहोत. शिरपमाळचा गेट तुम्ही बघू शकता. असा गेट येईल. पुढून आपण आलेलो आहोत. हा गेट आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. लोकेशन एकदम जवळ आलेलं आहे आणि पाऊस आलाय. पाऊस आल्यामुळं आम्ही थांबलेलो आहे छत्री घेऊन. इथे आपण पोहोचलेलो आहोत शिरपमाळ येथे. इथे त्यांच्या काही नियम व अटी आहेत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही धरती आहे. इथे शूज वगैरे आम्ही काढलेले आहेत आणि आता इथून जात आहोत वर. इथे ऑलरेडी भरपूर सारे लोक वगैरे शूट वगैरे करत आहेत. एकदम छान असं वातावरण झालेलं आहे. खूप जास्त भारी वाटते. मस्त हवा सुटलेली आहे. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतोय. तुम्ही सुद्धा विजिट करा. इथे एकदम छान लोकेशन आहे. आम्ही निघतोय आता इथून शिरपमाळमधून परतीच्या प्रवासाला. कदाचित अजून एखादं जर लोकेशन वाटलं आम्हाला मध्ये तर आम्ही पटकन एखादं लोकेशन करू. नाहीतर मग आता सरळ वे टू होम घरी निघणार आहोत आपण. शिरपमाळच्या परफेक्ट गेटच्या समोर इथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवायला आलोय. रुही म्हणते की मला जेवण नको, मला चायनीज पाहिजे. तर मग तिला दिलंय चायनीज आणि मी घेतले चिकन थाली. आता बघूया कशी लागते, टेस्ट वगैरे कशी आहे. मग तुम्हाला मी फीडबॅक देईन आणि परफेक्ट लोकेशन सुद्धा मी एकदा सांगून देईन तुम्हाला बाहेर गेल्यावर. हा इथे शिरपमाळचा गेट आहे आणि याच्या परफेक्ट समोर हे हॉटेल आहे. आम्ही आता जेवण केलंय आणि जेवण ठीकठाक होतं. रुहीने खाल्लंय चायनीज आणि मी चिकन थाली खाल्ली. चायनीज चांगलं होतं पण चिकन थालीचा थोडा ॲव्हरेज होता. एवढं एकदम परफेक्ट नाहीये पण ठीक होता. चला आता आम्ही निघतो. आता आम्ही जव्हारमधून निघालेलो आहोत घरी जायला. भरपूर सारा फिरलो आज. भरपूर सारे जे जे असे फेमस स्पॉट होते ते स्पॉट आपण कव्हर केलेले आहेत. तरी अजून बहुतेक चांगले चांगले स्पॉट आहेत जिथे आम्हाला कव्हर करायला नाही जमलं. कारण का आम्हाला आता उशीर सुद्धा झालेला आहे जास्त. घरी जायचं इथून जवळजवळ 60-70 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि थोडी कामं पण आहेत. त्याच्यामुळे आम्ही थोड्या लवकर निघतोय. पुन्हा एकदा आम्ही नक्की व्हिजिट करू इकडे. जे जे राहिलेले स्पॉट आहेत ते आम्ही नक्की कव्हर करू. तुम्ही सुद्धा या आणि भरपूर सारा आनंद घ्या स्पॉटचा. भरपूर चांगले चांगले स्पॉट आहेत. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.